मित्रांनो, उद्याचा शेड्यूल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण उद्याच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात करू. पहिला सामना असेल संकल्प 11 खालिंग विरुद्ध चेरोबा सुपर किंग वाशेरे. ठीक 9 वाजता तो सामना असेल. आणि तदनंतर दुसरा सामना असेल CSK टायगर विरुद्ध SK स्पोर्ट सापे. तर लक्षात असू तदनंतर आपण सुपर 6 मधील सामन्याला सुरुवात करू आणि तदनंतर सेमीफायनल आणि सायंकाळ 17 मध्ये मेगा फायनल. कारण उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत आणि या दोन्ही संघांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थिती आपली दाखवावी. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवर तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. संकल्प 11 खालिंग आणि चिरोबा सुपर किंग्स वाशेरे या दोन संघादरम्यान तुम्हाला पहिला सामना पाहायला मिळेल. परंतु आजच्या दिवसातील हा अंतिम सामना तुम्ही पाहता बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली विरुद्ध देवा लायन्स. बाजिल शेख आणि शाहिद खान हे दोन सलामीवीर बॅटर आपल्याला पाहायला मिळतात आणि सुरुवात दुर्गेश भोईरने केली. दुर्गेश भोईरने तिन्ही नाणेफेकी जिंकलेली आहे, परंतु त्यांना सामना जिंकता आला नाही. की तो हा सामना असेल का त्यांच्या बाजूने झुकणारा. आणि तसे आपण जर विचार केला तर मात्र या स्पर्धेतून अस्तित्व बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवलीचं मात्र संपन्न झाले. परंतु एक औपचारिकता म्हणून सामना मात्र नक्की त्यांना खेळावा लागेल. कुठं चेंडू ऑन साइडला हुक केला आणि पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. यायचं नाहीये, तुम्हाला जागेवरतीच उभं राहायचं आहे जेणेकरून थोडंसं या ठिकाणी वेल कमी वाया जाऊ शकतो. आणि दुर्गेश भोईर नाणेफेकी जिंकली होती सायंकाळी 17 मध्ये, परंतु त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. तो निर्णय योग्य ठरेल का नाही येणाऱ्या काही क्षणानंतर आपल्याला पाहायला मिळू शकेल. हो पुन्हा आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न आणि थोडीशी या प्रतीक ठाकरेचे मात्र तो जजमेंट होता तो मात्र थोडंसं आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं. आणि त्याच अनुषंगानं 2 धावा त्या ठिकाणी फलंदाजाने पूर्ण केल्या. डीपमध्ये प्रोटेक्शन जर पाहिले तर 2 फिल्डर डीपमध्ये तैनात आहेत. एक्झॅक्टली एकच फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय मयूर पाटीलच्या रूपानं. आणि त्यातमुळे मात्र या ठिकाणी फुलटॉस वरती स्वंग केलाय आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. फायदा देवा लायन्स संघाचे फलंदाज आता मात्र त्या ठिकाणी उचलताना पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात पाहतो आपण बाजिल शेखच्या वतीनं. एक चौकार आला, एक षटकार आला आणि आतापर्यंत 12 धावा धाफलक्यावरती लागल्या गेल्या. 4 चेंडूच्या हाताळणी दुर्गेशनं आतापर्यंत या ठिकाणी हाताळली. वा आता मात्र फटका हवेत केला डीप मध्ये मयूर पाटील आहे, चूक होणार नाहीये. त्याने पकडलाय हा झेल आणि समाप्त होतोय बाजिल शेखचा हा खेळ. टायगर्स दलेपाडा वाफाली संघाने मात्र या स्पर्धेमध्ये या चांगला खेळ प्रस्थापित केला आणि त्या संघाचं कौतुक केलेलं आहे, शुभेच्छा दिलेल्या आहेत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वाफालीचे सन्मानित संदीपजी काटोले यांच्या माध्यमातून. धन्यवाद संदीपजी काटोले साहेब, आपलं सुद्धा आम्ही अभिनंदन करतोय. चांगला खेळ तुमच्या संघाच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. आणि बादिल शेखसाठी एक जाळं विणलं होतं दुर्गेश भोईरनं आणि त्या जाळ्यामध्ये अखेर त्याला मात्र या ठिकाणी अडकवलं. चांगली कॅचिंग मयूर पाटीलच्या वतीने पाहिली. मयूर पाटीलसाठी मात्र ही स्पर्धा हवी तशी मात्र या ठिकाणी राहिली नाही, परंतु लवकरात लवकर ही स्पर्धा मयूर पाटीलला मात्र विसरावी लागेल. इथे मात्र फटका बनवलाय, हुक केला आणि पाठवला सीमारेषेच्या बाहेर. जेश विशेषच्या बॅटमधून हा पहिला चेंडूवरती खणखणीत फटका. 7 धावांसाठी आलाय षटकार.
चला फिल्डिंग लावायची आहे, कारण यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. बंटी स्पोर्ट कुक्षी बोरुली संघ लक्ष असू द्या, आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे आणि तुम्ही जास्त बॉल एकत्रित येऊ नका. आणि अशा रीतीनं एका षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर एकूण एक गडी बाद 18 धावा. आणि या बंटी स्पोर्ट कुक्षी बोरुली संघाचा 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही, त्यासाठी 2 धावेने त्या संघाला पॅनलिस्ट केला जातो आहे. आणि त्या पॅनल्टी धावा मी 8 करतोय. 18 + 2 20 धावा धाफलक्यावरती या ठिकाणी लागत असताना दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज शुभम जाधव. हो, चांगला फटका उंचरला, टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत प्रतीक, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून जातोय. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी. थोडीशी बॉडी लँग्वेज आपण जर पाहिली या ठिकाणी बंटी स्पोर्ट कुक्षी बोरुली संघाची, तर मात्र या ठिकाणी पूर्णपणे लुजनर बॉडी आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांचा जो परफॉर्मन्स पाहिला आपण या स्पर्धेमध्ये, हवं तशी कामगिरी त्यांना करता आली नाही. 2 सामने त्यांनी खेळले, परंतु एकही सामना त्यांना जिंकता आला नाहीये. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा मात्र थोडेसे संघर्ष करत असताना, स्ट्रगल करत असताना, परंतु हा चेंडू खूपच छान पाहतोय. बॅटची कडा लागल्यानंतर एसटी रक्षक दुर्गेश भोईर, अर्थात एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्या चेंडू हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूची मात्र त्या ठिकाणी आपल्याला सांगता पाहायला मिळाली. आणि एका बाजूला जर पाहिले देवा लाईन संघाने मात्र आतापर्यंत 2 सामने केले, दोन्ही सामने जिंकले. आणि त्यानंतर शाहिद खानचा हा कडक प्रहार, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या फटक्यामध्येच फलंदाज डील करतायत. आणि आतापर्यंत आपण जर या इनिंगचा विचार केला तर 3 षटकार आले, 2 चौकार आले. जबरदस्त बॅटिंग देबा लायन्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. लायन्स प्रमाणे त्या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे. हो, इथे मात्र पुन्हा आता शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीवरती जाऊन मात्र चेंडू आदळतोय. शुभमनं आतापर्यंत जर विचार केला तर मात्र या ठिकाणी 3 लिगली चेंडू हाताळले. एका चेंडूवरती चौकार पाहिला आपण, त्यानंतर दुसरा चेंडू निर्धावाला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार, चौथ्या चेंडूवरती निर्धाव. म्हणजे एक मोठा फटका आल्यानंतर निर्धाव चेंडू त्यांनी हाताळले, परंतु या चेंडूवरती मोठा फटका येईल का? हो, नक्कीच फटका मोठा आलाय, परंतु हवेत आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन पकडला जाईल आणि शाहिद खानचा होतोय समाप्त खेळ. पुन्हा एकदा मी महत्वाचा नियम तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर एका ग्रुपमधून जर 3 संघाने जर 2-2 सामने जिंकले तर लकी ड्रॉ असेल. लकी ड्रॉ मधून एक चिठ्ठी उचलली जाईल. ज्या चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ सुपर 6 मध्ये पोहोचेल. आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील, ज्या चिठ्ठ्यांवरती ज्या संघांची नावं असतील, त्या 2 संघादरम्यान फ्रेश मॅच 2 षटकांची मात्र खेळवली जाईल. चला, नवीन फलंदाजांना लगेचच थोडीशी घाई करायची आहे, कारण सूर्य अस्ताला चाललाय. घरच्या दिशेने मात्र सूर्य वाटचाल करतो आणि अजून एक इनिंगचा खेळ येणं बाकी आहे. नवीन फलंदाज किरण कासरे आलाय. जी सलामीला जोडी आली होती मात्र या ठिकाणी माघारी परतली. प्रथमतः बादिल शेख बाद झाला, त्याने 12 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर शाहिद खान बाद झाला, त्याने 10 धावांचं योगदान दिलं. आणि आता मात्र किलपट्टीवरती किरण आणि जयेश हे 2 बॅटर आता सज्ज आहेत. डाबा स्टिकवरती चेंडूची फेकी, पंचाची दोन्ही समांतर वाईटचा इशारा. काहीतरी व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतोय शुभम जाधव, परंतु कुठेतरी त्याला सूर गवसत नाहीये. लाईन त्याला मात्र व्यवस्थित सापडत नाहीये. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. ही लेंथ खूपच छान आहे, फुलर लेंथ होती. आणि त्या चेंडूवरती फलंदाज किरण मात्र त्या ठिकाणी बीट होताना पाहायला मिळाला. अशा रीतीने 2 षटकांचा खेळ त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि 2 षटकांच्या अखेरीस 2 गडी बाद. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर धाफलक्यावरती लागल्या जात आहेत 31. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शुभम जाधवनं एकूण 11 धावा खर्च केल्या आणि 2 धावा पॅनल्टीच्या, अशा एकूण 31 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. चला, लगेच फिल्डिंग लावा. बंटी स्पोर्ट कुक्षी बोरुली संघ तुम्हाला यानंतर बॅटिंग मात्र या ठिकाणी करायची आहे. पडघा प्रीमियर लीग 2024 तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुमित लिहे, मॅन फ्रॉम जांभूलपाडा.
स्पर्धेचा दुसरा दिवस 3 दिवसांची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. 3 दिवसांमध्ये तुम्ही 3 गटानुसार मात्र फॉर्मॅट पाहिले. इथे मात्र शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, फटका दमदार, एलिव्हेशन सुद्धा खूप छान आहे आणि चेंडू मिड विकेटच्या बाहेर निघून जातोय. 7 धाबांसाठी षटकार. झटपट क्रिकेट आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण देवा लाईन्सचा आपण जर विचार केला तर ते मात्र पूर्णपणे सुखरूप आहेत या स्पर्धेमध्ये, कारण 2 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि हा सामना आय थिंक जर त्यांनी गमावला तरी सुद्धा मात्र त्यांना जास्त मात्र या ठिकाणी नुकसान होणार नाहीये. इथे मात्र पाहू शकाल चेंडू थोडंसं खाली राहिलं आणि त्याचमुळे शरीराचा वेध तिथे मात्र चेंडूने घेतला आणि पंचांचा लिगबायचा इशारा आपल्याकडे पोहोचवला गेला. 4ही पंचांना या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय सुंदर कामगिरी केली. पंच परेश महाजन, पंच शकील कोटी, पंच गोकुलदास पाटील, पंच शानू कुरेशी आणि कालच्या दिवसामध्ये पंच रमीज रईस सुद्धा होते. हे BC4चे नामांकित पंच आपण पाहतोय. ओहो, चेंडूचा फाटला केला, शेवटच्या चेंडूला बॅटचं तोंड उघडलं. सुंदर या ठिकाणी एक क्लास तिथे मात्र आपल्याला किरणचा पाहायला मिळाला आणि चेंडू गलीमधून फरार होतोय थर्ड मॅनच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ताकदीचा कमी वापर केला, युक्तीचा जास्त वापर केला आणि तिथे मात्र शोधला चौकार. आणि तसंही किरणकडे चांगला अनुभव आहे. हो, पुन्हा एकदा मात्र तशाच प्रकारची लेंथ होती, परंतु खूपच बाहेर चेंडू मात्र निघून जातोय. पंचांचा इशारा वाईटचा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धाबा आता मात्र चांगल्या आपल्याला पाहायला मिळतात. चांगल्या स्थितीमध्ये देवा लाईन्सचा संघ आपण पाहतोय. 43 धाबा आणि आतापर्यंत 2 गडी देवा लाईन्स संघाने गमावले. फटका हवेत केला, झेल होण्याची संभावना आहे, नाकारता येणार नाही. प्रत्येक ठाकरे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. जबरदस्त रनिंग अँड कॅच आणि अशा रीतीने तिसरा धक्का लागत असताना देवा लाईन्स संघाला रमेश विषय आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आतापर्यंत 4 लेगले चेंडू सुमितने हाताळले आणि तब्बल 12 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केला. एक सफलता त्यांनी आपल्या कोट्यामध्ये प्राप्त केली आणि आता मात्र एकाच गावातील 2 संघ 2 खेळाडू आता मात्र आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळतात. एकीकडे प्रथमेश विषय आहे तर दुसरीकडे जयेश विषय आहे. चेंडूवरती फिंगर रोल केलं, स्लोअर गतीचा चेंडू होता आणि त्याचमुळे फटका थोडंसं लवकर त्यांनी फेक केला आणि चेंडू सरळ जाऊन अंगावरती आधालतो. या पंचांचा लिगबायचा इशारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. बंटी स्पोर्ट कुक्षी बोरोली विरुद्ध देवा लाईन्स. आज एकूण आपण 10 सामने कव्हर केले आणि त्यासाठी सर्व संघांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन, कारण वेळोवेळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित दाखवले आणि त्याचमुळे आज 10 सामने कव्हर करण्याची संधी आयोजकांना मिळाली. फटका हवेत केला होता, परंतु सेफ लँडिंग थोडंसं अवाकाच्या बाहेर हा झेल होता आणि त्या अनुषंगानं फलंदाजाने त्या ठिकाणी एकूण धाबा पूर्ण केल्या. 2-3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 46 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचं षटक शिल्लक या पहिल्या इनिंग मधील आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करण्यासाठी गोलंदाज आता मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. चला फिल्डिंग त्वरित लावा आपण. मयूर पाटील जास्त वेळ घेऊ नका, कारण तुम्हाला बॅटिंग दुसऱ्या इनिंग मध्ये करायची आहे. (46) लॉस ऑफ 3 विकेट्स. ओहो, जबरदस्त पिकअप शॉट आणि जागा सुद्धा चांगली निवडली. चेंडू मात्र लॉंग लेगच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार.
रणवे आहे त्याच्याच प्रकारची त्याची स्टाईल आहे. पावलांचा वापर केला, थोडासा पुढे चेंडू ठेवला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क मात्र त्या ठिकाणी झाला नाहीये. धाफलकावरती एक्झॅक्टली 50 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण एक पहिला माइंड स्टोन असतो एखाद्या संघाचा की 4 षटकामध्ये किमान 50 धावा इथे मात्र जोडणं गरजेचं आहे आणि तो आकडा देवा लाईन संघाने आतापर्यंत या ठिकाणी जोडला गेला आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. अकुट्यापाचा चेंडू ऑन साईडला पूल केला आणि सरळ चेंडू भेटकावलाय. खेळाडू कक्षाच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. 7 धावांसाठी षटकार. डेव्हलपर्स आणि ती संधी मात्र देवा लाईन संघासाठी मात्र नक्कीच धावून येईल का. चांगला कमबॅक गोलंदाज च्या वतीने आपण पाहिलं कारण मग षटकार आल्यानंतर थोडीशी लेंथ पुढे ठेवली आणि ऑफस्टिकवरती त्याने मारा केला आणि आत्तापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू त्याने हाताळले. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. डॉटच्या स्वरूपात बॅकफुटला गेले, पंच केले आणि कबरच्या डोक्यावर चेंडू पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आणि खरोखरच आजच्या दिवसात आपण जर खेळ पाहिले तर आपण अनेक जे सामने पाहिले थोडेसे लो स्कोरिंग होत होते आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक जास्त सांघिक धावसंख्या आता मात्र या ठिकाणी देवा लाईन्स या संघाने इथे मात्र उभारला. 61 धाबा या ठिकाणी जोडल्या गेल्या आणि 62 धाबांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागेल बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला. तर देवा लाईन्स संघाला मी विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी वेल न घेताना तुम्हाला लगेचच फिल्डिंग त्या ठिकाणी सजवायची आहे कारण दुसऱ्या इनिंगला आपण या ठिकाणी लगेचच सुरुवात करू. 24 चेंडू आणि 62 धाबा इथून जोडायचे आहेत की पाहूया इथे मात्र एखादा विजय बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल का. चला लगेच क्षेत्रक्षण लावायचं आहे. देवा स्पोर्ट देवा लाईन्स प्लीज थोडंसं आपण सहकार्य करा आणि बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघ तुम्हाला सुद्धा विनंती करतो की आपण कुठल्याही प्रकारची जास्त चर्चा न करता असताना तुम्हाला सलामीची जोडी त्वरितच पाठवायची आहे. तर सलामी जोडी या ठिकाणी पाहू शकतो आपण मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करते दुर्गेश भोईर आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल कुणाल कासरे आहेत. फिल्डिंग सुद्धा मात्र कमी वेळामध्ये त्या ठिकाणी सजवली गेली. देवा लाईनच्या माध्यमातून षटकाला सुरुवात करेल प्रथमेश विषे. 24 चेंडू आणि 24 चेंडूमध्ये 62 धाबांचा इथे पाठलाग बंटी स्पोर्ट कुकसे बोरिवली संघाला इथे मात्र करायचं आहे. थोडंसं वातावरण जर पाहिलं तर दमट पाहायला मिळतो आणि अशा सिच्युएशनमध्ये एवढ्या मोठ्याचा पाठलाग करणं एवढं सोपं नसणार आहे. परंतु क्रिकेटमध्ये प्रत्येक गोष्ट शक्य आहे. अशी कुठलीही गोष्ट नाही की ती अशक्य आहे. जर तुमच्याकडे टेम्परामेंट चांगला असेल, टॅलेंट चांगला असेल तर तुम्ही इथून 62 धावांचा पाठलाग करू शकता. स्ट्रायकिंग एंडला दुर्गेश भोईर, नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहू शकाल कुणाल कासरे. डीपमध्ये 2 फिल्डर सज्ज आहेत एक स्क्वेअर लेगच्या दिशेने तर दुसरा वाईडिश लॉंग ऑनकडे तुम्ही पाहू शकाल. पहिल्या चेंडूवरती आपली दिली फटका मात्र हवेत केला आणि बाजील शेख चेंडू खाली पोहोचतोय आणि पहिल्या चेंडूवरती प्रथमेशने या ठिकाणी सफलता मिळवून दिली आपल्या संघाला.
मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय. तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी ओहवा भन्नाट वेग, ज्याप्रमाणे प्रतिमेची उंची आहे त्या उंचीप्रमाणे चांगला खेळ प्रस्थापित करतो. आणि या सध्याच्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर सिटी फॉर्मॅटमध्ये महिंद्रा स्पोर्ट भिवंडी संघामध्ये त्याची नक्कीच निवड केली गेली. त्यासाठी सुरेश पारधी यांचं सुद्धा मी कौतुक करेन, कारण अनेक युवा खेळाडू आता मात्र ते या सिटी फॉर्मॅटमध्ये घेऊन जात आहेत. आणि त्यापैकी प्रतिमेश विषयीचा आपण उल्लेख करूया. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची फेकी, जणू काय पायांची हालचाल तिथे मात्र होत नाही, जागेवरच मात्र या ठिकाणी बॅकफुटवरती जाऊन कट करण्याचा तो प्रयत्न करतो. आणि सलगचा दुसरा निर्धाव चेंडू, म्हणजे आतापर्यंत प्रथमेशनं एकही धाव खर्च केली नाही. 3 लिगल चेंडू त्याने हाताळले. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आणि इथून तुम्हाला 62 धाबांचा मात्र पाठलाग करायचा आहे. हो, पुन्हा मात्र 30 दिशा 30 लेंथ, जबरदस्त गोलंदाजी. आणि त्याचमुळे आपण पाहतोय की प्रथमेश विशेषसाठी चांगली बोली लागली गेली देवा लाईनच्या माध्यमातून. तब्बल 14,500 पॉईंट्सनं मात्र खेळाडू खरेदी केली गेला आणि त्याचा मात्र तो प्रत्यय या स्पर्धेच्या माध्यमातून देतोय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव तरी खर्च केली नाहीये. आता मात्र फुलटॉस लेत यॉर्करचा प्रयत्न होता, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतो आणि पहिल्या धाबा बॅटच्या स्वरूपात तिथे मात्र आपल्याला अखेर पाहायला मिळाला. पहिली बाउंड्रीज आपल्याला बंटी स्पोर्ट कुक्षे बोर्ली संघाच्या इनिंगमध्ये पाहायला मिळाली. एक गडी बाद 4. शेवटचा चेंडू शिल्लक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या पुवर प्ले आतापर्यंत कुठेतरी पाहायला मिळाला, परंतु अजून एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. एखादा मोठा फटका हुक केला आणि चेंडू पाठवला फाईन बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या 4 चेंडूंवरती एकही धाव प्रथमेशने खर्च केली नव्हती, परंतु मागील 2 चेंडूवरती 2 चौकार आले. धाव फलकावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. अजूनही 54 धाबांची आवश्यकता आहे. अफसर रईस यांचा सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये अस्तित्व मात्र या ठिकाणी समाप्त झालंय. त्याचप्रमाणे संकल्प 11 खालिंगचं मात्र अस्तित्व अजूनही मात्र कायम आहे. त्याचप्रमाणे राहुलजी चंदियांच्या संघाचा सुद्धा मात्र या ठिकाणी सुपडा साफ केला गेला. 3 सामने त्यांनी सुद्धा केले, एकही त्यांना मात्र विजय संपादित करता आला नाहीये. त्यानंतर बंटी स्पोर्ट कुक्षे बोर्ली संघाचा सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्णपणे अस्तित्व या ठिकाणी समाप्त झालं. परंतु तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, चांगला खेळ इथे मात्र या ठिकाणी प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचवला, त्यासाठी तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो. दुसऱ्या षटकाला सुरुवात सुफियान शेखने केली. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि डॉट चेंडूने आपल्या षटकाला सुरुवात केली. 17 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 54 धाबांची अजूनही आवश्यकता. चला थोडंसं स्पीड अप सुफियान प्लीज. रिव्हर्सचा फटका तिथे मात्र भारतातून काढला आणि चेंडूला मात्र पाठवलं थर्डमॅनच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. आतापर्यंत 12 धाबा फलकावरती 3 चौकार मात्र या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. एकही सिंगल नाही, एकही डबल नाही आणि आता मात्र या ठिकाणी स्लॉक स्वीपचा प्रयत्न तिथे मात्र पाहायला मिळाला. फटका हवेत खेळला गेला आणि डीप मध्ये फिल्डर सज्ज आहेत. चांगली फिल्डिंग, 2 धाबा तिथे मात्र पूर्ण. फलंदाज प्रयत्न करतात आणि पंचांचा 1 शॉटचा इशारा. काय जबरदस्त घारीची नजर आहे. अतिशय सुंदर कामगिरी सर्व पंचांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या वतीने आपण पाहिला आणि फलंदाज झेलबाच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद झाला. आणि आता मात्र नवीन फलंदाज प्रतीक ठाकरे आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अजूनही मयूर पाटील मात्र या ठिकाणी
खेळण्यासाठी आला नाही, कारण त्याला सुद्धा माहिती आहे की जे यंगस्टार आहेत, युवक आहेत, त्यांना मात्र संधी मिळणं गरजेचं आहे. कारण तसेही या सामन्यामध्ये आता मात्र कुठलाही रस उरला नाही आणि त्या अनुषंगाने प्रत्येक आता मात्र जे युवा खेळाडू आहेत त्यांना मात्र संधी देण्याचा प्रयत्न मयूर पाटीलच्या वतीने केला गेला, परंतु प्रत्येकाला संधी मिळाली, त्याला सुद्धा संधीचं सोनं करता आलं नाही आणि बाटची कडा लागल्यानंतर तो सुद्धा मात्र झेलबादच्या स्वरूपात बाद होऊन मात्र माघारी थोडंसं थांबवलं गेलं आणि पाहू शकाल आता मात्र त्याला 5व्या क्रमांकावरती या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी मात्र प्रमोशन दिलं गेलं आणि या सामन्यामध्ये कुठेतरी बागफुटीवरती आता बंटीस पण कुकसे बोरली संघ पाहायला मिळतो. या हुक करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ इष्टांच्या डोक्यावर निघून गेला. 2 षटकाची समाप्ती. चला लगेच तुम्हाला फिल्डिंग लगेच त्वरित सजवायची आहे. 2 षटकाची समाप्ती. धावफलक्यावरती धाबा आतापर्यंत 13 लागल्या गेल्या आणि पाहू शकाल या ठिकाणी 62 धाबांचा इथे मात्र पाठलाग करत असताना बंटीसपूर कुकसे बोरली संघ पूर्णपणे स्ट्रगल करता येतं देवा लाईन्स संघाच्या विरोधात आणि तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज कुकसे विलेज टोकाकडून. प्रज्वल पाटील मॅन फ्रॉम वाहुली. या अगोदरच्या मॅचमध्ये या प्रज्वल पाटीलने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि या महत्वाच्या मॅचमध्ये सुद्धा मात्र त्याच्यावरती संघटनाकडे विश्वास दाखवला. प्रज्वल चला आपण गोलंदाजी सुरुवात करा, कारण ही वेळ सराव करण्याची नाहीये. 13 धावा धावफलक्यावरती आतापर्यंत आपण पाहतोय. हो फटका हवेत केला. या काऊ कॉर्नरकडे फिल्डर देण्यात आहेत शाहिद खान. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. कुठेतरी मित्र म्हणेन की दुर्गेश भोईरने जो निर्णय स्वीकारला होता फिल्डिंग करण्याचा तो मात्र कुठेतरी चुकीचा मित्र म्हणेन, कारण अशा स्थितीमध्ये अशा मोमेंटला मात्र कुठेतरी बॅटिंग करणं गरजेचं होतं, परंतु फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि तब्बल 3 नाणेफेकी त्यांच्या माध्यमातून केल्या गेल्या. 3ही नाणेफेकी त्यांनी जिंकल्या, परंतु त्यांना सामना जिंकता आला नाहीये. क्रॉस बॅटेड फटका लावून द कार्पेट चेंडू मिड विकेटला मात्र ट्रॅव्हल होतोय. थोडंसं खंबलिंग झालं त्या ठिकाणी, परंतु रिकव्हरी लगेचच तिथे मात्र तिथे पाहायला मिळाली किरण कासरेच्या माध्यमातून. आज काचरे ब्रदर्सने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली असेल. कुणाल काचरे असतील, कपिल काचरे असतील किंवा किरण काचरे असतील, चांगला खेळ त्याने दाखवण्याचा प्रयत्न केला या पूर्ण स्पर्धेमध्ये. ओहो पाहू शकाल 100 फटका, परंतु लॉंगलेकडे फिल्डर आहेत. चांगलं स्टॉपिंग एकतर्फा केला. आता मात्र आपण म्हणू शकतो या चालू असलेल्या सामन्यामध्ये तर उद्या ठीक सकाळी 9 वाजता आपण स्पर्धेला सुरुवात करू, खेळायला सुरुवात करू. पहिला सामना तुम्ही पाहणार आहात चिरोबा सुपर किंग्स वाशेरे विरुद्ध संकल्प 11 खालिंग आणि या ठिकाणी पाहू शकाल मुख्य व्यासपीठाच्या डोक्यावरून चेंडू मनमोहक केलं. काय सुंदर त्याचं साऊंड सिस्टीम आणि परफेक्टली कलेक्शन. कुठल्या मोमेंटला कुठला सॉन्ग लावायचं ते परफेक्टली त्यांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या माध्यमातून उंच भरारी घेत असताना डीजे आदेश मॅन फ्रॉम कुकसे. परंतु या ठिकाणी वारंवार मात्र तुम्हाला हवाई मार्गाने फटके खेळावं लागतील, कारण त्या लक्ष्यापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल तर धावफलक्यावरती आपण एखादा लक्ष वेधूया. 22 धाबा म्हणजे इथून अजून 40 धाबांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7 आणि त्यानंतर अजून एक चेंडू मात्र त्या ठिकाणी मायनस केला जाईल. म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी सुद्धा मात्र बंटीस्फोट कुकसे बोरी संघ हा सामना जिंकणार नाहीये. चला फिल्डिंग लावा प्रथमतः देवा लाईन. चला आपण फिल्डिंग लावा. कारण अंधार होण्याची दाट शक्यता आहे आणि अजूनही 7 चेंडूची आपल्याला फेकी करायची आहे. 6 चेंडू शिल्लक आणि 40 धाबांची आवश्यकता आणि गोलंदाज आता मात्र त्या ठिकाणी सज्ज होतोय. युवा गोलंदाज आहे प्रतीक्षा एंटरप्राइजेस टँकच्या बाजूने मात्र त्या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात करतोय.
चला आपण सुरुवात करूया खेळाला. तर ऑनसाईडला टर्न केला जमिनीचा साह्यानं एक धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली आणि लगभग विजयाचे दरवाजे आता मात्र या ठिकाणी खुले होत असताना देवा लाईन संघाच्या माध्यमातून अतिशय सुंदर कामगिरी सुजित ढोले उर्फ पप्प्याबाई आणि पराग पाटोले यांनी हा संघ मात्र या स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला. यांनी स्विच हिटचा फटका. रेस सुरू आहे. पुढे चेंडू मागे सुफियान शेख आणि अखेर त्या रेसमध्ये चेंडूचा विजय झाला आणि 4 धावा तिथे मात्र पाहायला मिळाला. प्रेक्षक सुद्धा आता मात्र या ठिकाणी एन्जॉय करतायत. ज्याप्रमाणे सुफियानची शरीरसृष्टी आहे त्या अनुषंगाने मात्र त्याला चेंडू मात्र त्या ठिकाणी थांबवता आला नाहीये आणि त्याचमुळे या क्रिकेटच्या खेळामध्ये फिटनेस सुद्धा मात्र असणं फार गरजेचं आहे. अजून एक सामना जरी जिंकला नाही परंतु या ठिकाणी फलंदाज शुभम नक्कीच इथे मात्र प्रेक्षकांची मन जिंकतोय. वॉटर स्ट्रोक चेंडू मात्र निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. कुठेतरी आज बंटीस्फोट कुक्षी बुर्री संघाची आपल्याला कामगिरी खराब पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा तर रिव्हर्सचा फटका परंतु इथे मात्र चांगली स्टॉपिंग केली किरणच्या वतीनं. एक धाव पूर्ण आणि विजयापासून आता मात्र फक्त 2 पाऊल दूर देवा लाईन्स म्हणजे अर्थात या पटगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील की एक्झॅक्टली त्यांनी 3 सामने खेळले आणि 3ही सामन्यामध्ये मात्र विजय संपादित केला. अर्थात प्रथमतः शिवशक्ती डेव्हलपर्स कलंबोली आणि त्यानंतर देवा लायन्स हा संघ अगदी विजयाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळतो आणि अखेर एक लिगली चेंडू मात्र त्या ठिकाणी हाताळायचा आहे आणि अशा रीतीने आजच्या दिवसाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न होईल. अतिशय सुंदर खेळ आज आपल्याला दिवसभर पाहायला मिळाला आणि एकूण आपण जर विचार केला तर 10 सामने कव्हर केले आणि सर्व संघांनी चांगला प्रतिसाद दिला. त्या सर्व संघांचा आपण करूया आभार व्यक्त आणि आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मात्र या ठिकाणी अनाऊन्स करूया. ज्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 15 धाबात योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली. अर्थात प्रथमेश विषय ठरलाय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू. चला प्रथमेश विषय या आपण सुंदर ट्रॉफी आहे ती आपण ट्रॉफी या ठिकाणी देणार आहोत आणि ही ट्रॉफी देण्यासाठी मी पंच आपले शानू कुरेशी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी आपण वितरित करावी. प्रथमेश या आपण थोडंसं स्पीडअप करूया. हार्ड लक बंटीस्फोट कुक्षी बोरिवली आणि कॉंग्रॅच्युलेशन देवा लायन्स. अतिशय जबरदस्त खेळ देवा लायन्सच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. लायन्स प्रमाणे ते खेळले आणि आजच्या दिवसाचा खेळ आपण या ठिकाणी संपन्न झाला असा जाहीर करूया. प्रथमतः आपण प्रथमेशला इथे सामनावरची जी आकर्षक ट्रॉफी आहे ती आपण देणार आहोत. आमचे ऑफिशियल पंच शानू कुरेशी यांच्या माध्यमातून आणि जेव्हापासून मी शानू कुरेशीला पाहतोय पंचांच्या भूमिकेमधून तेव्हापासून मी प्रथमतः त्यांना एखाद्या मंचावरती पाहतोय. ही त्यांची खरी ओळख आहे आणि आज त्यांच्या शुभ हस्ते आपण ही सुंदर ट्रॉफी सामनावीराची जी आहे ती आपण ठिकाणी देत आहोत आणि ही सुद्धा एक प्रतिभेसाठी अभिमानाची गोष्ट आहे की पंचांच्या शुभ हस्ते तुम्ही या ठिकाणी ही ट्रॉफी स्वीकारता. जबरदस्त अष्टपैलू खेळ प्रथमेशकडनं पाहिला आपण. 15 धाबा बॅटिंगच्या बलावरती त्यांनी जोडल्या आणि गोलंदाजी करत असताना एक सफलता प्राप्त केली. सो कॉंग्रॅच्युलेशन प्रथमेश, तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.